नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक 2025 ची प्रभाग रचना करावयाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्याय निवाड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक असणं आवश्यक आहे। मात्र ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक ही तत्त्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेच्या सुनावणी दरम्यान केला आहे। ठाणे महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या 270 तक्रारींवरती बुधवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये प्राधिकृत अधिकारी राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी पार पडली। या सुनावणीला उपस्थित राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवित गंभीर आरोप केले आहेत। प्रभाग रचना 2011 सालच्या जनगणनेच्या आधारावरती केली जात आहे असं जाहीर करण्यात आलं आहे। मुंबईमध्ये कोळीवाड्यांना गावठाणाला वेगळा एफएस आहे, तो द्या ना ठाण्यातल्या गावठाणाला। एवढंच जर तुम्हाला प्रेम आलंय की 4 वॉर्ड आम्ही एका कोळीवाड्यात नेलेत, तर मग त्यांना एफएस पण द्या ना। एक गाव तोडतात का कुठलं? त्यांची लोकसंख्या काय, कोळशेतची लोकसंख्या काय 20,000च्या वरती नाही। तुमचा वॉर्ड 40,000चा आहे, कोळशेतला एक नगरसेवक का नाही दिला? हे फक्त राजकीय सोयीसाठी आणि इतर पक्षांच्या वरती राजकीय सूड उगवण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना। पण आता मी निवेदन तुमच्या हातातच देतोय। या निवडणुकीमध्ये गणित दिलेलं आहे की कुठल्या गणिताने तुम्ही चुकलेले आहेत, एका वॉर्डात किती, सगळं जे निवडणूक लोकसंख्येचे निकष जे आहेत ते दिलेले आहेत। त्याच्यात वॉर्ड दिलेले आहेत की काही वॉर्डमध्ये 111% वॉर्ड झालेला आहे, काही ठिकाणी 89% वॉर्ड, 89% वॉर्ड बनूच शकत नाही, तो कायद्यानेच परमिसिबल नाही। 111% वॉर्ड बनूच शकत नाही, तो कायद्याने परमिसिबल नाही, म्हणजे कायद्याने परमिसिबल नाही। आज संबंध आज तुम्ही बघितलं असेल, आज या महानगरपालिका जी सक्षम असलेली महानगरपालिका मुंबईनंतर ठाणे होती आणि या ठाण्यामध्ये आज कित्येक प्रोजेक्ट शासनाकडून मदत न घेता या महानगरपालिकेने स्वतःच्या जीवावर केलेले आहेत। म्हणून आज या महानगरपालिकेला अशी परिस्थिती आहे की त्यांना वेळेवर पगार द्यायला पैसे नाही, विकासाच्या कामाला सुद्धा पैसे नाही। या खात्यातून MIDCतून, तुमच्या नगरविकास खात्यातून, सिडकोकडून, इकडून तिकडून पैसे आणून त्या ठिकाणी दिले जातात आणि अशी या महानगरपालिकेची अवस्था करून ठेवलेली आहे। आणि या महानगरपालिकेत खऱ्या अर्थाने जर चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असेल तर मला वाटतं या ठिकाणी चांगले लोकप्रतिनिधी जनतेने निवडून द्यावे आणि आज नवीन चेहरे त्या ठिकाणी द्यावेत, जेणेकरून आज या महानगरपालिकेचा खऱ्या अर्थाने विकास करता येईल। प्रभाग रचना ही बोगस बनवण्यात आलेली आहे। प्रभाग रचनेमध्ये निकष पाळण्यात आलेले नाहीत, प्रभाग रचनेमध्ये नियम पाळण्यात आलेले नाहीत, व्यवहार पाळण्यात आलेले आहेत, तुकडे करून काही ठिकाणचे तुकडे दुसऱ्या प्रभागांना जोडलेले आहेत। या सर्व निकषांचं पालन करून ही प्रभाग रचना पुन्हा करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना व हरकती आम्ही संजय सेठींसमोर मांडलेल्या। आमचा विश्वास आहे की संजय सेठी साहेब आणि सौरभ राव हे ह्या प्रभाग रचनेमध्ये पुन्हा अशा बदल करून नवीन प्रभाग रचना आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो। कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत। याचा अर्थ त्यांनाही या सगळ्या प्रक्रियेत विचारात घेतलेलं नाही आहे, त्यांनाही देखील डावळलं गेल्यात आलेलं आहे। जर तुम्ही वरती गेलात तर 50%च्या वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला। सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांचे असताना, मुख्यमंत्री त्यांचे असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील तर असं वाटतं की आज आम्ही दोघं एकत्र आहोत। आज आव्हाड साहेब एकत्र होते आमच्याबरोबर आणि आमचे काँग्रेसचे विक्रांतराव आमच्याबरोबर आहेत आणि ज्या काही बैठका आमच्या घ्यायच्या त्या आम्ही घेऊ। त्याच्यासोबतच जर आम्ही ज्या काही गोष्टी बोलतोय त्याच्या बाबतीत जर योग्य तो निर्णय नाही झाला तर आम्ही सर्व पक्षीय एक जोरदार मोर्चा या ठाण्यावर काढू आणि भविष्यात ठाण्याने कधीही असा मोर्चा पाहिला नाही, असा मोर्चा आम्ही या ठाण्याला दाखवू, या सत्ताधाऱ्यांना दाखवू आणि संपूर्ण ठाणे एकत्र आलेलं आहे अशी एक भावना तुम्हाला भविष्यात दिसेल। सत्ताधाऱ्यांना जे आता वाटतंय की आम्हाला विरोध करणारे कोण नाहीत, तर तुम्हाला विरोध करणारे तुमचे बाप या ठाण्यात आहेत हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान 7 नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केला आहे। रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅन्थर आपल्या हजारो समर्थकांसह आज आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन सेनेमध्ये विलीन केला आहे। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी रामभाऊ तायडे यांनी पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले। नेत्यांना काही नको, पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी युती केली आहे। आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मेळावे होतील। लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं आहे। देशात जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले। रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, शहर प्रभारी मायाताई कांबळे, राहुल उमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। समोर 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 साहेब इकडे समोर साहेब आवाज साहेब इकडे पहिल्यांदा मी ठाण्यामध्ये सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो। 3 वाजताची प्रेस कॉन्फरन्स असताना थोडा आम्हाला लेट झाला, तरी आपण सर्वजण इथे थांबला, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्याला कळलंच असेल की माजी नगरसेवक रामभाऊ तायडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज रिपब्लिकन सेनेमध्ये विलीन झालेले आहेत। त्यांनी त्यांचा दलित पॅन्थर विलीन केलेला आहे। त्याचबरोबर अनेक रिपब्लिकन सेनेमध्ये वेगवेगळ्या गटातटाचे आंबेडकर चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते आज इथे सामील होत आहेत आणि त्यासाठी म्हणून खास इथे मी आलेलो आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इथे आज ही जी काही आंबेडकर चळवळीमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण पाहता, आज एवढे प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले। त्याचं कारण एक आहे की आजपर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये युत्या ह्या फक्त नेत्यांसाठी झाल्या। पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन्स होणार आहेत त्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा, यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे। आणि त्याला आंबेडकर चळवळीतल्या वेगवेगळ्या गटातटातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। मी म्हणजे 2 दिवसापूर्वी नागपूरला होतो, तिथे सुद्धा प्रचंड अशी पद्धतीची प्रेस झाली, कार्यकर्ते जॉईन झाले। अमरावतीला गेलो, तिथेही मोठा पद्धतीचा मेळावा आणि कार्यकर्ते सामील झालेले आहेत। आणि मुंबईत तर आमच्या ऑफिसमध्ये दर दिवशी 100-200 कार्यकर्ते सामील होत आहेत
एवढी मोठी लाट रिपब्लिकन सेनेची आज आंबेडकर चळवळीमध्ये आलेली आहे. आम्ही आमचा बाप एकच, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आम्ही भाऊच आहे सगळे. आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात, परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलो आहे. म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बापच आहे, परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलो आहे आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये. साहेबांनी सांगितलं तुम्हाला, साहेबांची आणि शिंदे साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस. त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये 10% आम्हाला वाटा मिळणारच आहे आणि ते देतील पण. आणि नंतर ठरवू आम्ही कशा पद्धतीने, नंतर तुमच्या परत पुढे येऊ आम्ही चर्चा करा. जनतेसाठी प्रश्न एकच आहे, त्यांच्या बेरोजगारी आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारी आहे. बेरोजगारीसाठी आम्ही भांडणार आहोत आणि साहेबांसोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत. आणि जे प्रश्न तरुणांसमोर उभे आहेत त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच आंदोलन करणार आहोत आणि आम्ही त्याला पुढे जाणार आहोत. भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरणपूरक काही असे निर्बंध घालून घेणं गरजेचं आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र हे वैध असणे गरजेचं आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे. यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावरती नो PUC नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावरती CCTV कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. तथापि त्याच पेट्रोल पंपावरती प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक UID असणार आहे, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते. ठाणे प्रशासक, ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्या प्रभाग रचनेमधील मागील झालेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या अंतिम प्रभाग रचनेमध्ये खालीलप्रमाणे फरक आहे. प्रभाग क्रमांक 7 ते 26 यामध्ये लोकसंख्येत काही फरक नाही, परंतु प्रभाग क्रमांक 37, 7, 28, 29, 20, 32, 33 या प्रभागातील मागील 2016-17च्या तुलनेमध्ये फरक करण्यात आलेला आहे. लोकसंख्या रचनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. याविषयी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग रचनेविरोधात जोरदार आवाज उठवला गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या ठाणे शहरातील नागरिकांनी या प्रारूप रचनेवरती तीव्र संताप व्यक्त करत या प्रारूप प्रभाग रचनेचा जाहीर निषेध नोंदवला. एकंदरीत ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार निवडणूक झाली तर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावं लागेल. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी गटनेते मनोहर डुमरे, माजी गटनेते नारायण पवार, दत्ता घाडगे, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, निलेश पाटील, अनुराधा रोडे, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी माझ्या प्रभागापुरती जी हरकत नोंदवली तर माझा प्रभाग क्रमांक 2 मध्ये वाघवेळ गावातला काही भाग आलेला आहे. 15 ते 20% वाघवेळ गाव आलेलं आहे आणि 25% कोलशेत गाव आलेलं आहे. तर आमची एकच मागणी होती का ही दोन्ही गावं कोणत्या तरी एका प्रभागामध्ये तुम्ही समाविष्ट करा. वाघवेळ गाव जर तुम्ही एक नंबरमध्ये केलं तर 2 नंबरमध्ये संपूर्ण वरचा गाव, खालचा गाव ही दोन्ही गावं एकाच प्रभागामध्ये जर केलं तर त्या गाववाल्यांना आता 12 नगरसेवकांकडे कामासाठी जावं लागतं. म्हणजे वाघवेळ गाववाल्यांचे 4, 1 नंबरमधले 4, 2 नंबरमधले 4 आणि 3 नंबरमधले 4 असे 12 नगरसेवकांकडे ह्या 2 गावातल्या नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जावं लागतं. त्याच परत आमचे जे 18 टॉवर हिरंदारी रोडाजमध्ये आहे ते 18 टॉवर 1 नंबरमध्ये गेलेले, त्याला खाडी पार करून मतदानाला जावं लागतं. त्यांच्या समस्या 1 नंबर प्रभागातल्या कोणत्याही नगरसेवकाला माहीत नाही का ह्या 18 टॉवर आमच्यामध्ये आहेत. त्यामुळे ते सगळं 2 नंबर प्रभागामध्ये आम्हीच नगरसेवक त्यांना गेले 12पासनं आम्हीच त्यांना सर्व सेवा देतो आहे. की याच्यासाठी आता प्रगणक गट जर तुम्ही आम्हाला दिलेच नाही तर आम्हाला कळणार कसं काय हा प्रगणक गटामध्ये तोडता येत नाही, फोडता येत नाही. तुमचं टेक्निकल तुम्हाला प्रॉब्लेम माहीत आहे की आम्हाला माहीतच नाही का प्रगणक गट कुठे आहेत. त्यामुळे त्या गटांची जर आम्हाला काही माहिती दिली तर त्या पद्धतीने आम्ही सजेशन ऑब्जेक्शन घेऊ. पण आता आव्हाडसाहेब असो किंवा आमचे विक्रांत चव्हाण असो या सगळ्यांनी आम्ही मिळून सांगितलं का पहिल्यांदा तुम्ही आम्हाला प्रगणक गटांची सगळी माहिती आम्हाला द्या.
त्याप्रमाणे आम्ही तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेऊ. आत्ता जे ऑब्जेक्शन घेतलेले ते आम्ही तुमच्या फक्त बाउंड्री लाईन ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या पद्धतीने केलेल्या आहेत. प्रभाग रचनेचं डिस्कशन झालं जेव्हा प्रभाग 8, प्रभाग 3 आणि प्रभाग 2च्या डिस्कशनबद्दल तिथे मुद्दे मांडले गेले. त्यामध्ये जवळपास 34 अर्ज आणि संपूर्ण कोळशेत ग्रामस्थ यांची एकच मागणी होती की कोळशेत गाव हा एकत्र डिवाइड केला जाऊ नये. त्याच्यामध्ये काय आहे की आज गावातील लोक येऊन सांगत होते की आम्हाला 8-8 नगरसेवकांकडे फिरायला लागतं, कारण की चार नगरसेवक एका बाजूला गेलेले, 4 दुसऱ्या नगरसेवकाला. तर आम्ही कोणाकडे जात मागावी? जर तुम्ही पारंपरिक गाव जर डिवाइड करत असाल तर त्याचा नेहमी परिणाम होतोच सगळ्या दृष्टीने. दुसरी गोष्ट की जर प्रभाग 8 मध्ये तुम्ही रस्ता हे जर प्रमाण पकडून जर त्या प्रभाग रचना केलेली असेल तर परत तुम्ही नाला मध्येच वळून तो नाला ही प्रमाण कसं काय पकडू शकता? जर तुम्ही करत असाल तर नाल्याच्या बाजूने करा किंवा रस्त्याच्या बाजूने करा. दोन्ही गोष्टी एका कुठल्या तरी वैयक्तिक हेतूसाठी हे प्रमोट करू नका, एवढंच लोकांचं म्हणणं होतं. आणि आज त्याच्याबद्दल दाद मागितली गेली आणि त्याच्यावर महानगरपालिकेला त्यांनी हे पण सांगितलं की हे जे दाद मागितलेले आहेत, ह्या ज्या हरकती घेतलेल्या आहेत त्याचं नक्की पुढे काय झालं हे सुद्धा आम्हाला कळवण्यात यावं. आज ठाणे महानगरपालिका 2025 निवडणुकीकरिता जे प्रारूप आराखडे घोषित झाले होते त्याच्यावर सुनावणी देखील झालेली आहे. या सुनावणीवर आज जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 8 ह्या तिन्ही प्रभागांमध्ये ज्या झालेल्या चुका आहेत प्रभाग रचनेमध्ये, या नागरिकांकडनं आणि आमच्या सर्वांकडनं तिथं हे केलेलं आहे. त्याच्यात प्रमुख जी मागणी आहे की कोळशेत गाव जे 2 विभागांमध्ये विभाजित झालेलं आहे तो प्रथमतः एक प्रभागामध्ये कुठल्याही यावं, मग तो 3 मध्ये यावा किंवा 8 मध्ये यावा, जेणेकरून गावाचं गाव पण जोपासलं जाईल. तसेच आज जो मुद्दा मांडला जातोय की तुम्ही एक संलग्न दिशेने नैसर्गिक प्रवाहाच्या दिशेने प्रभाग रचना झाली पाहिजे, परंतु जी झालेली चूक आहे, जो कोळशेत रोड जो चालू होतो कापूरवाडीवरनं आणि तो कोळशेतला कनेक्ट होतो, त्यामध्ये हा मध्यंतरी मनोरमा नगर येथे वळवण्यात आलेला आहे आणि परत तो कोळशेत रोडला येतोय. तर आमची प्रमुख मागणी ही आहे का तो रोड सलग ठेवावा, नाहीतर तो नाला तरी सलग ठेवावा आणि याच्यावर सकारात्मक विचार महापालिका करेल असे आज विशेष उपस्थित असलेले अधिकारी जी सेटे साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आज या प्रभाग रचनेसंदर्भात हरकती नोंदवायच्या होत्या. सदरच्या हरकतीमध्ये आमची हरकत अशीच होती की तुम्ही 2 प्रकारे रस्त्याची आणि नाल्याची अशी विभागणी करून एका प्रभागाचे 3 प्रभाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं म्हणणं आहे जर तुम्ही शेवटपर्यंत कापरोडी ते कोळशेत रस्त्याची लेफ्ट साईडची बाजू घेता तर त्या बाजूने एकतर करा, नाहीतर नाल्याच्या बाजू धरून करा. कोळशेत सारखं एक जुनं गाव जे वर्षानुवर्ष एकत्र आहे, कोळशेतच ज्याला म्हटलं तर त्याचे 2 तुकडे केलेत. ते सगळ्या स्थानिकांपासून सगळ्या लोकांचा जो विरोध आहे तो विरोध पाहता ही गावं एकत्र येणं फार गरजेचं आहे. परंतु तसं होताना काही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव याच्यात दिसतोय. काहींचा ह्याच्यामागे राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना झालेली आहे असा आमचा आरोप आहे. आज निवडणूक 2025च्या माध्यमातून जे हरकतीवरती सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये प्रभाग क्रमांक 2 असेल, प्रभाग क्रमांक 3 असेल, प्रभाग क्रमांक 8 असेल, या सगळ्या तिन्ही प्रभागामधून वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी इकडे आले होते. ज्या ज्या लोकांनी हरकती घेतल्या होत्या अशा एकूण 34 लोकांच्या एकच हरकती होत्या आणि त्यामध्ये डोकाळी नाक्यावरून जो मनोरमा नगर रस्ता तो घेऊन तो नाल्याची जी हद्द घेतलेली आहे ती न घेता डोकाळी नाक्यापासून जो कोलसेत अमराचा नाका आहे तिथून जो ब्रह्मांडला रोड होता ती त्याच्या डाव्या बाजूचा पूर्णपणे भाग आहे. म्हणजे निलकंठ व्हॅली असेल, सिद्धेश्वर गार्डन असेल, एव्हरेस्ट असेल किंवा लोला स्टर्लिंग असेल, ह्या सगळ्या सोसायट्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये सहभागी करून घेण्यात याव्या. तशी आमची प्रभाग 3 म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. प्रभाग 8 मधल्या पण सगळ्या लोकांनी सांगितलं त्या प्रभाग 3 मध्ये जात. त्याच्यामुळे 100% लोकांची मागणी या सगळी आहे या विषयात. त्या नवी मुंबई महानगरपालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीमध्ये तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेल, असंही नाईक यांनी म्हटलंय. भाजपाच्या सेवा पंधरवड्यानिमित्त वर्तकनगर येथील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात नाईक यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपाचे आमदार निरंजन टावकरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, नारायण पवार, सुनेश जोशी, मुकेश मुकाशी, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, स्नेहा आमरे, अर्चना मनेरा, नंदा पाटील, प्रतिभा मडवी,
दीपा गावड यांच्यासह माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. तुम्हाला यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, तुम्ही तयार आहात का? यात त्यांच्या आवाहनाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद देखील दिला. नवी मुंबई महानगरपालिकेवरतीही अनेकांचा डोळा आहे, पण त्यांना मी उत्तर देणार आहे. वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील, पण युतीत कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसेल तर मी कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ देणार नाही. त्यावेळी पहिला विरोध करणारा मी असेन, असं देखील नाईक यांनी म्हटलंय. रावणाने अहंकार केला, त्याचा नाश झाला असं सांगत कुणीही अहंकार बाळगू नये असं ते म्हणाले. निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत माझा ठाण्यातील जनता दरबार सुरूच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.